पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या रावळातील दगडी ठाणवया करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती जागवू लागल्या. रावळाचा गाभारा त्यांनी उजळून टाकला. पुरंदराच्या बालेकिल्ल्यातील राणीवंशाच्या दरुणी महालात मात्र रोजाना चालायचा तसा कुणबिणींचा कुजबुजता राबता आवाज सुरू झाला नव्हता. दरुणी महालातील बाळंतीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता. त्या मिटल्या दरवाजासमोर फरसबंदीवरून एक उतारवयाकडे झुकवा झालेली स्त्री खानदान अस्वस्थपणे चिंतागत चढावल्या इरजरा घेत होती. स्वतःच्या उतरवल्या मनाने दालनाचा दरवाजा उघडा आहे अशी कल्पना करून त्या स्त्री खानदानाने एक वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायगतीच्या फरसबंदीला ती नजर पुन्हा जोडून कुणाला ऐकू जाणार नाही अशा बेताने स्वतःशीच आई जगदंबे असे पुटपुटणे चालू ठेवले. त्या होत्या जिजाऊ साहेब, शहाजीराजे भोसले यांच्या राणी सरकार, श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या मातोश्री आऊसाहेब भोसले कुळीचा पवित्र मंगल कुंकुमकरंड, जगदंबेला स्त्री जातीच्या रूपात पडलेले सर्वात गोमटे स्वप्न. उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिटल्या दरवाजासमोर अशाच ये-जा करीत होत्या. त्यांच्या शेजारीच 10-12 हाताचा पल्ला राखून पुरंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी जोत्यावर बसले होते. उकिडव्या बसलेल्या नेताजीरावांनी आपल्या गुडघ्यांना हाताचा वेढा भरला होता. रात्रभर ताटकळत खड्या असलेल्या नेताजीरावांना शेवटी आऊसाहेबांनीच एका जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वतः गडवाऱ्याच्या थंड झगमगीसमोर त्यांना डुलका लागला. तेच मग नेताजीरावांना कळले नाही. त्यांच्या डोईवरची कणिंगदार मावळी पगडी मात्र त्या डुलक्याला हुलकावणी देत मोठ्या तालेवारीनं आपल्या तोल त्यांच्या गरगरीत शिरावर सिताप सावरत होती. मर्दाची झोप नाहीतर चटक्या अंगाचीच असते. दरुणी महालावरचा रोशन नाईक आला. जिजाऊंना बघताच अधमुजरा घालून कोनाड्यात निसूर झालेल्या मशाली पटापट उतरून हलक्या कदमांनी निघून गेला. दिवस चांगला 1.5 कासरा धावणी घेऊन वर चढला. महालाच्या महिरपीतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिछायतीवर मनाजोगा ऐसपैस प्रकाश मांडला. मातोश्री जिजाऊ पुरत्या फिकीरमंद झाल्या. चिंतागत फेऱ्या घेऊन त्यांच्या पायांना थकव्याचे कड आले होते. त्याहून अधिक काळजाचे कड त्यांच्या उरात दाटले होते. एकाएकी दालनाचा दरवाजा कुरकुरला. आऊसाहेब बिगी दरवाजाच्या रुखाने पुढे सरशा झाल्या. उरातल्या सगळ्या अवपणानं त्यांच्या कानात जमाव केला. अनेक सवाल डोळ्यात खडे ठाकले. दरवाजा पुरता उघडला गेला. मागून बसकेर राजस रडणे धावणी घेत कानी आले. उघडलेल्या दरवाजात मध्यम वयाची कुणबीन सुईगन गोजाक्कास कमरेत वाकून उभी होती. आपले अशूच ओले हात जिजाऊंच्या नजरेस पडू नयेत म्हणून मनगट कमरेवर टेकवून तिने ते पाठीशी उरफाटे फिरवले होते. तापल्या दुधावर दाट साय जमून यावी तसे नितळ हसू तिच्या कुणबिनी मुखड्यावर खुलते झाले. जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळाचे गोंदलेले कातडे वर चढवीत दिलगाव कुणबी शब्दांच्या नुसत्या लाह्या फुलवल्या. जळू द्या तोपांची नौबत, बाळकिसन आलं, बाळकिसन. बाळतीन समद सुखरूप हाय. बाराजव म्हणत नेताजीरावांनी जोत्यावरून खाली चटकी छलांग घेतली. त्यांचा डुलका केव्हाच पसार झाला. मात्र सामने जिजाबाईंना बघताच दबकून डोक्यावरची पगडी आधी सीधी बसती केली. मासाहेबांना मुजरा घालीतच ते म्हणाले, बुरजा वरच्या बांड्यासनी बत्ती देतो. आऊसाहेब धाकलं दनी आलं. होऊ दे जगदंबेचा उदो. प्राजक्ताने फुल भरले झाड डुलावे तशा जिजाबाई प्रसन्न हसल्या. चतुर नेताजींनी तेवढीच संमती सिताब उचलली. आपली पाठवळ आऊसाहेबांना दिसणार नाही या बेताने मुजरा घालीतच ते मागल्या पावली 4-5 कदम मागे हटले.
वळताना आपल्या भरदार मिशांच्या चिंचाकड्यावरून उजव्या हाताची दमदार पालथी मूठ फिरवताना ते स्वतःशीच बोलल्यागत भुवया चढवीत पुटपुटले, "बाळाज, दाखलदनी बेस, लई बेस. आम्ही एवढी घोड्यावर मान बुलंद बैठक जमावून दौडणारे नेताजीराव लहान बच्च्यासारखे सीधे पायीच धावले तोफखान्यावरच्या गोलंदाजांना गाठण्यासाठी." त्यांच्या या पाठमोऱ्या धावपट्टीकडे बघताना जिजाऊ कपाळाच्या आडव्या बोटांचा कुंकुमपट्टा वर चढवीत स्वतःशीच हसल्या. डोकीवरचा टोपपदर नेसू भगवा जरीकाठ त्यांनी गोंदल्या हातांच्या कुलगंत चिमटीने उगीच सरसा केला. "बाळकृष्ण, शिवबांचं बाळ, पहिले बाळराजे." गोजाकाच्या रसरशीत बोलांनी जिजाऊंच्या सौशिक मनावर लक्ष मोरपीस फिरवले होते. आता त्या थोरल्या आऊ झाल्या होत्या. त्यांच्या पापण्यांची तुळजाई पाती क्षणात दाटून आली. इतकी साल गुदरली. शिवबा राजांच्या राणीवंशात कन्यारत्नाचं उंच टिपेचं रडणं केकवेळा घुमलं होतं, पण बाळकृष्णाचं बसकं रडणं आजवर कधीच उठलं नव्हतं. म्हणून जिजाऊचे डोळे पाणभरे झाले. कृतार्थतेने मुलाच्या दर्शनाने आवपण धन्य होते, पण नातवाच्या दर्शनाने अवघे श्रीपण धन्य होते. स्वतःला सावरी जिजाऊंनी गोजाक्काला विचारले, "कोणासारखे ग दिसतात बाळराजे?" "जितनीत राजेसाहेबावानी." "राजेसाहेब?" जिजाऊंच्या डोळ्यासमोर शिवबाराजांची मूर्ती क्षणात उभी ठाकली. घोडाच्या पाठीवरून घामजेत धावणी करून ते कुठल्या मुलकात असतील अंबाजाने. राजे उपजले तेव्हा इकडची स्वारी तशीच उन्हातान्हात दौडीवर होती. आज शिवबाराजांच्या पोटी बाळराजे आले आणि राजेही तसेच दौडीवर. भोसल्यांच्या पुरुषांना मागल्या कबिलांचा पायगोवा राहत नाही, हेच खरं. जगदंब जगदंब करीत जिजाऊंनी एक निश्वास सोडला. कितीतरी उदंड कड त्या निश्वासात भरले होते. राजे नाहीत, निदान त्यांची यादगीर म्हणून त्यांचे बाळराजे तरी डोळाभर बघावे म्हणून जिजाऊंनी दालनाच्या दगडी उंबरठ्यावर आपला सोनपुतळ पाय ठेवला. आतल्या शिसवी मंचकावर सईबाईच्या कुशीतून उफाळलेले रडणे भोवतीच्या दगडी भिंतीवर रोमांच उठवीत होते. उंबरठ्यातच उभे राहून ते कानभर ऐकता जिजाऊ भानावर आल्या. आपल्या उतवळ्या मनाचे त्यांनाच हसू आले. 5वी झाल्याखेरीज बाळंतीच्या सोयीर पडलेल्या दालनात नसते जायचे, या विचाराबरोबर क्षणभर त्या जखडबंद झाल्या. उंबरठ्यावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला. नेसूच्या निरीजवळ खोचलेले मोहराजड थैली त्यांनी खेचून हातात घेतली. "सदका उतरा बाळराजांचा गोजाबाई," म्हणत त्यांनी वाकून ती थैली उंबराच्या आत ठेवली. शांत चालीने आणि भरल्या मनाने त्या आपल्या खाजगी महालाकडे चालल्या. त्यावेळी किल्ले पुरंदरच्या चारी बाजूने बुलंद बुरुज आपले तोफाचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी निशा निळ्या वैशाखी आभाळाला खबर देत होत्या. राजश्री विराजित सकळ गुणमंडित भोसले कुलावंतच श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणी सरकार सईबाई साहेब प्रस्तुत झाल्या. पुत्ररत्न प्राप्त झाले आणि ती खबर ऐकून किल्ले